जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग येत नाहीत कारण की शेड्यूल खूप बिझी झालेलं आहे आणि सकाळ सकाळ आमच्या इकडे बनलेलं आहे. सकाळी नाही, ते काल बनलेलं तू नव्हतास. अच्छा, कालचं मला दिलं. रात्री बनवलंय. काल मी जेवायला नव्हतो. ऍक्च्युली मी जेवायला मामाकडे गेलेलो आणि त्यामुळे खीर आता खायची ब्रेकफास्ट. काय शेवय आहे ना? मग सुरणची सॉरी डांगरची. खाऊन बघेल एक स्पून. नाही पसंद आया तो अपना नॉर्मल देतो. तुम्हाला त्याची डिटेल रेसिपी येणार आहे. काय बनवलं वाटतं? चेतना जल्दी किचन वर. नाही, खूप मेस्ती लवकरच येणार आहे. एकदम फास्ट वाली रेसिपी. ऍक्च्युली आम्ही फ्रायल बनवली पहिले. फास्ट झाली, आम्हाला लक्षातच नाही आलं की झाली. आणि याच्या पुढे ब्लॉग या दोघी शूट करणार आहेत आता घरात, कारण टाइम नाही. ब्लॉगर. आणि हे बघा ब्लॉगर कसे शूट करते दाखव. तू बाबाला शूट कर. बाबाला मोठ्याला शूट कर. मोठ्याला कर. असे नाही, कसं करतो तू व्हिडिओ कसा? हा, आईला शूट कर. आईला तिने तिचा कॅमेरा पण ओपन करते आणि स्लाइड करून व्हिडिओवर पण जाते आणि चालू पण करते. माझ्या फोन मध्ये त्या दिवशी 1 तासाचा व्हिडिओ, हा छोटे 10 मिनिटाचे व्हिडिओ. तो जो फोन आहे तो मी यूज नाही करत जास्त, तो ब्लॉग साठी आहे. तर जेव्हा काढायचे नसतं तेव्हा काय करते? काय देऊ? हे बंगारवाला येऊला घ्यायला. बंगारवाला. चलो आता पुढचा ब्लॉग यात शूट करतील. जे काही घरात आहे ते त्यांचं शेड्यूल तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हा महिना खूप बिझी पण राहणार आहे आणि फंक्शनवाला पण आहे, त्यामुळे तुम्हाला ब्लॉग बघायला पण मिळतील आणि एन्जॉय करायला पण. फेस्टिवलवाला फेस्टिवल स्लिप ऑफ टंग फेस्टिवल. आम्ही निघालो मार्केटमध्ये आणि या टिंग्या पण आल्या आमच्या सोबत. बाय करा. आजी बाय करा. चला आजी येतो. नाही एवढी राहून एकच राहा. बाय 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 बाय. दुसरा एक राऊंड झाला आपला. जायचं का घरी? परत येतो. हे सगळे चालले नाटक फक्त. कोण खाणार आहे? हा, दोघी पण नाही. हात नाही लावायचा. काही दिल त्याच खायचं. थँक्यू बोला काकाला. थँक्यू बोला. काकाला थँक्यू बोला. किती वर्षानंतर कॅडबरीचं जातं चॉकलेट. हे काकाला थँक्यू बोला. निखिल काकाला. एका साईडला तू, एका साईडला ती. का ठीक आहे निखिल. मामाचा खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे, म्हणजे भरपूर दिवसानंतर. बिकॉज जे मेन अभि जो शूट करणार आहे तो एकदम बिझी झालेला आहे. सो एकदम फेस्टिव्ह सीझन आता आपले चालू होणार आहेत आणि मग थोडाफार कामाचा लोड आहे, त्यामुळे काहीच शूट करता येत नाहीये. आणि मी सुद्धा ट्राय करते की थोडेफार मार्केटला जाते त्याचे ग्लिम्स करायला, पण ते अभि असलं की ते खूप इझिली होऊन जातं, पण माझ्याकडनं काही होत नाही. मी ट्राय करते, मग भरपूर दिवसापासून व्लॉग येत नाहीये.
पण आज मी रेडी होऊन कुठे चालली आहे तर मी चालली आहे माझ्या एका फ्रेंडच्या बेबी शॉवरला. सो ही माझी काय बोलतात लॉ वाली फ्रेंड आहे, ॲडव्होकेट आहे. शी इज ऑल्सो अन ॲडव्होकेट. सो गमतीशीर स्टोरी अशी आहे की आम्ही एक्झॅक्टली भेटलो कसं सो माझं 5 years लॉ कोर्स होता, तिचा 3 years लॉ कोर्स होता, पण आम्ही थ्रू आउट कॉलेज कधीच भेटलो नाही. आम्ही कॉलेज झाल्यावर एका म्युच्युअल फ्रेंड थ्रू भेटलो. ते पण माझं थोडंफार काय बोलतात मार्कशीटमध्ये प्रॉब्लेम होतं तर मला युनिव्हर्सिटीला जायचं होतं आणि तिचं पण सेम तसंच होतं. सो आम्ही एका म्युच्युअल फ्रेंड थ्रू भेटलो. तर युनिव्हर्सिटीच्या फेऱ्या मारत मारत आमचं खूप चांगलं बॉन्ड झालं. आणि देन वेन वी स्टार्टेड प्रॅक्टिसिंग, मी मुंबईला करत होती, ती इथे नवी मुंबईमध्ये करत होती. सो काही हेल्प असेल तर मी नवी मुंबईचं तिला सांगायची, मुंबईचं तिला काय असेल सो ती मला सांगायची, ती भेटायची हायकोर्ट वगैरेला. आणि मग नंतर मी जेव्हा इथे प्रॅक्टिस चालू केली सो तेव्हा सुद्धा मला तिची खूप हेल्प झाली. लाईक सगळं काही तिने मला खूप छानपैकी असं समजून सांगायची, असं करायचं असं. आणि खूप एखाद्या दुसऱ्या केसमध्ये आम्ही दोघं एकामेकींच्या अगेन्स्ट सुद्धा होतो. सो ती वेगळी एक मजा होती. सो वेगळंच म्हणजे खूप चांगला बॉन्ड आहे तिच्यासोबत. आणि आता शी इज प्रेग्नेंट तर व्हेरी मच हॅपी बिकॉज सो अभिला सुद्धा इन्व्हिटेशन होतं पण अभि आज सकाळीच निघून गेलाय. तर तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे रात्रीचा थोडाफार ग्लिम्स असेल तर तो दिसेल, नाही तर अजिबातच नाही. तो सकाळी कालच सांगितलं मला टिफिन बनवून दे ऑरेल्स तो पण जॉईन झाला असता. सो मी चालली आहे ज्ञानाला घेऊन. ज्ञानाला रेडी झाली, ऑलमोस्ट रेडी. सो खाली जाऊन बघूया ती काय करते एक्झॅक्टली. आणि लेट्स गो. आणि थोडंफार बाकी कामं सुद्धा आहेत मार्केटमधली. तर ज्ञानाला घेऊन तर चालली आहे पण किती गाडीत मस्ती करते काय माहिती. सो लेट्स सी. चलो. सो आउटफिट चेक. तर हा आउटफिट मी आज वेअर केलेला आहे आणि हा आउटफिट मी ऑर्डर केलेला आहे फ्रॉम इंस्टाग्राम हँडल फातिमा क्रिएशन. सो तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मला खूप आवडतो हा ड्रेस. एकदम फेस्टिवलला पण आणि छान आहे असं कोसी. याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पण असं ऑरेंज कलर खूप क्वचित घेतो म्हणून मी केलं. लेट्स गो. झाली का रेडी? हा दिदा तू येते चल तू पण चल. चला. हिरोईन येत आहे. या बसा मॅडम बसा इथे. ती बेल्ट लावायला गेला. बेल्ट नाही काढायचा. जाऊ दे काढ थोडे आणि लावते मी. ज्ञाना नो. अरे कविता ही आहे कोमलची बहीण आणि आम्हाला खूप फॉलो करते है ना. रोजच ब्लॉग बघते तुमचा. सो मस्तपैकी बेबी शॉवर झाला आणि छान असे गरबा खेळत होते. ज्ञाना तर फुल एन्जॉय केलं ज्ञानाने. हे आम्ही आता टिकली लावण्याची कामं करतो. तर ज्ञानाने मस्त एन्जॉय केलं. कुठे इथे फिरू का कुठे करू असं चाललेलं. तिला इन्स्टी धावपळ चाललेली आणि जवळच मम्मीचं घर आहे तर आता मम्मीकडे आलोत आम्ही. कुठे आली ज्ञाना? ज्ञानू कुठे चाललो आपण आता? आजीकडे आलोत ना. तर चला ज्ञाना. काय म्याव आहे ना. छोटे किटन्स आहेत ना म्यावचे. इतकी छोटू बेबी आहेत बा. काय ग? चला. कोण आहे नानू?
यान बोलतो 2 दिवस येते दीदी, ती ओळखायला लागली का निघून जातो. आता येणार होत ना आपण, मी येणार परवा याल ना, हो. राहायला आले ना तुम्ही रक्षाबंधनसाठी. राहायला एक्झाम आहे पण आता. ननू आजीला बाय कर. बाय. परत या, परत या. चला आम्ही चालू बाप्पाकडे. तसं न्यायाने एक मस्त झोप पण काढली, म्हणून मग थांबायला लागलं थोड्या वेळ. बाय. चल ये. सावकाश जा फाल्गुनी. हो हो चल. नानू बाय. पाय घ्या आतमध्ये. आणि आज ऑफिसला लवकर निघालोय, खूप लवकर, 1-1.5 तास आधी निघालोय. कारण आज आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला आम्ही काय आहे हे 1 महिन्याआधी सांगितलेलं, कारण की 1 महिन्याआधी आमचा पचका झालेला त्या गोष्टीवर. सो आज आहे 1 ऑगस्ट आणि आम्ही पहिले तिथे जाणार आणि मग त्याच्यानंतर ऑफिसला जाणार. सगळं आवरून पटपट सकाळी नानूला भरवून निघालेलो आहोत. सकाळीच एक तर लेट केलेलं. आजकाल लवकर उठायला लवकर उठतात लागले. आणि रडरड दोघी पण तशाच. तर माझं असं असतं की तिला ते ब्रेकफास्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काल तर मी घरीच होती, मी गेलीच नाही. हा, ऑफिसला निघते घरीच नाही, कारण मॅडम मी निघण्याच्या वेळेस 11 वाजता झोपल्या, 12:30ला उठली, मग लगेच आम्हाला 1 वाजता भूक लागली, मग मी गेलीच नाही काल. माझं फर्स्ट हाफ पण नाही, काहीच नाही. 11 वाजता झोपल्यावरती कधी जाणार. आणि स्टुडिओ पण टाइमवर सेल लागलेला आहे. मी आतमध्ये येण्याच्या, गाडी लावायच्या आधी फाल्गुनी आतमध्ये. एकीची कमी होती, ती पण आली सगळ्या पटपट. असं काय नाही. मला फाल्गुनी बोलली लवकर ये लवकर ये. गर्दी जशी काय जत्रा. आणि लिस्ट बिल तुमच्याकडे दिला का कोणाकडे? मी बिल ऑनलाईन येतं. नाही, माझ्याकडे ऑफलाईन पण आहे. पहिला बिल कुठे ठेवलं? चालत चला. बिल नाही देत आता. बिल देतात. मी बिल घेतलेलं आहे आणि बिल एवढी मोठी लांब लिस्ट आहे. आयटम झाले असतील कमीत कमी 35 ते 40 आयटम आहेत त्याच्यामध्ये. सगळं घेतलं. माझ्या बॅगमध्ये जेवढं होतं सगळं घेतलं, काहीच नाही सोडलं माझ्या बॅगमध्ये. आणि या दोघींनी खूप मिस केलंय. मी सांगितलेलं की घ्या काय घ्यायचं ते, दोघींनी पण काय नाही घेतलं. माझ्या आणि माझ्या मुलींची शॉपिंग आहे फक्त. दादा पण, मला वाटतं दादाला होईल वाटतं त्यातली एखादी. या ना. तो या दोघींना आम्ही मार्केटला घेऊन आले, येड्या केले तर मग. विदा मातीत खेळायला आलेत दोघी पण. ए ना तू चप्पल घाल. गार्डन मध्ये खेळायला नाही त्यांना. कुठे? गार्डन मध्ये अजून मोकळा खेळतील ना पाहिजे तसे. एक दिवस घेऊन जा. बाबा घेऊन जा आणि सांभाळ. ए ज्ञाना, कोणाला बोलवते? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.